नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एखादी ट्रीटमेंट जर विना औषध विना स्पर्श असेल तर त्याहून दुसरी चांगली गोष्टच नाही, कारण गोळ्या औषधं खाऊन आपल्या शरीराची झीज होत असते. मग ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती किंवा विना औषध विना स्पर्श उपचार म्हणजे नेमके काय, तेच आज आपण जाणून घेऊयात स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे जगभरात भरपूर स्ट्रेस आहे, तर ह्या स्ट्रेसशी आपण डील कसं करायचं? आता कसं झालंय, जगभरात भरपूर स्ट्रेस आहे, वाक्यच गंमतशीर आहे. पूर्वीचा काळ म्हणजे साधारण माझ्या आधीची तिसरी पिढी, त्यावेळेला घरात कमवणारी एकच व्यक्ती होती आणि स्वतःची साधारण 10 ते 12 मुलं असायची कमीत कमी, बरोबर आहे. आणि कमवणारा एकच माणूस होता. आपण हल्ली त्या महागाईचा बाऊ करतो, तेव्हाही महागाई तेवढीच होती, कारण पगार अगदीच तुटपुंजे होते. स्वतःचीच एवढी मुलं होती आणि शिवाय पै पाहुणा तर सतत चालू असायचा. म्हणजे पूर्वी मला आठवतंय की फोन करून विचारायला लागायचं की येऊ का, जाऊ का, कोणी उठायचं, कोणाकडे जायचं, 4-4, 8-8 दिवस राहायचं. आता जर एकच माणूस कमवतोय, कमाई त्याची अगदी तुटपुंजी आहे आणि त्याच्या घरात पै पाहुणा पण चालू आहे, स्वतःची 10-12 मुलं आहेत, म्हणजे खर्च किती असेल हो? आजच्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. मग तेव्हा ताण होता का हो? तेव्हा ताण अजिबात नव्हता. त्याच्यामुळे त्या घरामध्ये प्रेम, सौख्य, आनंद ह्या गोष्टी नांदत होत्या. पै पाहुणा हा त्रास नसून वेलकमची गोष्ट होती, कारण तेव्हा प्रेम होतं. आता तेच मिसिंग आहे. ह्या 3 गोष्टी मिसिंग आहेत. आता प्रेमही नाहीये, आनंदही नाहीये, सद्भावना तर नाहीच आहे. आपसात कारण नसताना रेस लागली, मग ती भावंडांमध्ये सुद्धा आहे, सगळ्यांमध्येच आहे. आणि ह्याचं पर्यवसन कशात होतंय, तर सतत 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 ताण. त्या मानाने आजचं आपल्या कुटुंबाचं इन्कम बघितलं तर कितीतरी पटीने वाढलेलं आहे. आपण आपल्या गरजा बावटासारख्या वाढवल्यात आणि त्या गरजा म्हणून केल्यात. वास्तविक त्या गरजा नाहीच आहेत. माणसाची गरज ही तुम्हाला 2 वेळचं जेवण आणि योग्य कपडा लागतं, एवढीच आहे खरं तर. मग आपण त्या अजून वाढवल्यात. मग गाडीच पाहिजे, मग एक खोली असेल तर 2 खोल्या पाहिजेत, 3 खोल्या पाहिजेत, बंगला पाहिजे. गरजा आपल्या वाढत चालल्यात, त्याच्यामुळे त्याचा ताण वाढत चाललाय. मी आवश्यक नसताना गोष्टी खरेदी करत चाललोय आणि ती खरेदी करत असताना पैसे नसतानाही मी ते खरेदी करतोय. त्याच्यामुळे ते हात उसणे म्हणा, कर्ज म्हणा, या सगळ्याचा मी ताण कारण नसताना गोळा करतोय. शिक्षण मुलांना मला उच्चच पाहिजेत, 1,00,000, 2,00,000, 5-5 लाख फिया भरायच्यात मला, मग ते मी कुठनं आणू, हा कारण नसतानाचा ताण आहे. सो हे मला कळतच नाहीये. जर मला त्या आता चालू या समाजाबरोबर त्या रेसमध्ये राहायचं असेल तर मला हे केलं पाहिजे, काही आवश्यकता नाहीये. पण हे मला कळतच नाही. ही माझी मानसिकता नाहीये आणि त्याच्यामुळे माझी मानसिकता ताणाची झाली. त्याच्यामुळे मी कायम म्हणतो की हल्लीच्या काळात ताण घेणे फॅशन झाली आहे. ह्या फॅशनमुळे काय होतंय, तर आपण चुकीच्या गोष्टींना सतत आमंत्रण देतोय. सतत काही ना काहीतरी, काही ना काहीतरी, सतत प्रत्येकाला ताण आहे. अहो, शाळेत जाणाऱ्या 2री 3रीतल्या मुलाला ताण आहे. मला आठवतंय आम्ही शाळेत असताना आम्हाला कसलाही ताण नव्हता ना, आमच्या आई वडिलांना नव्हता. म्हणजे रादर त्या पिढीतल्या वडिलांना माहीत पण नसायचं माझी मुलं शाळेत जातात नाही जातात, काय करतात, काही माहिती नसायचं. मग सगळी मुलं वाया गेली का हो त्यावेळेला? रादर उलट झालंय. आता 1 अन् 2 मुलं असल्यामुळे ते जास्त सिक्युअर केले जातात आणि त्या सिक्युरिटीच्या नादात ती मुलं वाया जात आहेत. त्यावेळेला जर तुम्ही बघाल तर व्यसनांचं प्रमाण खूप कमी होतं. व्हेराज आत्ता 1 अन् 2 मुलं असून सुद्धा व्यसनांचं प्रमाण खूप आहे. जास्त का आहे? कारण ते अति सिक्युअर केलेत, त्याच्यामुळे त्यांना स्वतःला जबाबदारीच घ्यायला नकोय. आणि काही जबाबदारी पडली की ते घाबरतात आणि घाबरले की असल्या ठिकाणी कुठेतरी जाऊन काहीतरी शोधायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे सगळंच पेरेंटिंग पण चुकतंय, सगळंच चुकतंय आणि त्याच्यामुळे हा ताण वाढत चाललाय. नक्कीच. खरं तर पेरेंटिंग हा एक खूपच मोठा आणि तो गहन विषय. आपण त्यावर मला असं वाटतं एक वेगळा एपिसोड करूच यात. पण मॅम, जसं आपण सतत सकारात्मकतेबद्दल बोलतोय, पॉझिटिव्हिटीबद्दल आपण सतत बोलतोय, कारण आपला मूळ मुद्दा हाच आहे की आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला आपली ही जी ट्रीटमेंट आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होईल. बरं. पण ही जी निगेटिव्हिटी आहे, जी आपल्यामध्ये खूप आहे, आपल्या आजूबाजूला आहे, मग ह्याच्याशी आपण म्हणजे कसं डील करूयात? की जसं आपण स्ट्रेसशी कसं डील करूयात, तसं मग या निगेटिव्हिटी सोबत आपण कसं डील करूयात? जसं आता सरांनी सांगितलं की इतकी कारणं आपल्या आजूबाजूला आपण निर्माण केलेली की ज्याच्यामुळे आपण ताणात आहोत. आता हा ताण काय करतो, तर तुमचा प्रत्येक विचार, जेव्हा मनामध्ये तुम्ही विचार करताना तर काहीतरी वाइब्स निर्माण करतात. विचार म्हणजे वाइब्स, विचार म्हणजेच एनर्जी आणि ती एनर्जी तुमच्या ऑरामध्ये येत असते.
मला काहीतरी करायचंय हा विचार पण काही वाईब्स निर्माण करतो, त्या वाईब्स मला ताकद देतात आणि मी ती कृती करते. हा उद्या कसं होईल हा पण विचारच आहे. हा विचार पण काही वाईब्स निर्माण करतो, पण ज्या भीतीच्या वाईब्स आहेत त्या काय करतात, त्या मला कमकुवत करतात, त्या माझ्यावरती ओझं बनतात. त्याच्यामुळे मी थकून जाते त्या विचाराने. काहीतरी करायच्या विचाराने काय होतं, माझ्यामध्ये उत्साह भरला जातो, कारण त्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. हा आणि कसं होईल काय होईल म्हटलं की मी त्या विचार करूनच दमून जाते. आहेत ही सगळी एनर्जीच आहे आणि वेगवेगळ्या विचारांमुळे ही एनर्जी तुम्ही तुमच्या भोवती गोळा करताय. आता ज्या पद्धतीची एनर्जी तुम्ही गोळा करताय, हळूहळू तुमचा दृष्टिकोन तसा बनत जातो. म्हणजे जर याच्यामध्ये भीती, चिंता, काळजी, राग, निराशा ह्या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतील तर हळूहळू प्रत्येक गोष्टीत म्हणजे चांगल्या गोष्टीत पण तुम्ही दोष शोधायला लागता. का? कारण तुमच्या आजूबाजूला तुम्ही ती एनर्जी गोळा करत असल्यामुळे तीच एनर्जी तुमच्या दृष्टीच्या आड पण येते आणि तुम्ही त्या एनर्जीतून पलीकडे बघता. बरोबर. म्हणजे मी ज्या वेळेला तुझ्याकडे बघते त्यावेळेला मी तुझ्यातले दोष शोधते, वेरॅज मी पूर्वी अशी नव्हते. पूर्वी तू भेटलीस की मी तुझा अरे किती छान ड्रेस आहे आणि तू किती छान दिसतेस आणि असं सगळं बघत होते. आता मी काय करते, आता मी बघते की काय काय दोष जाणवतात मला. मग हे सगळं आपल्या मानसिकतेवर डिपेंड करतं. येस. मानसिकता म्हणण्यापेक्षा ना, जसं आता मॅडम म्हणलं की ती एनर्जी मध्ये येते, तसं मराठीत एक म्हण आहे, तुम्ही ज्या रंगाचा चष्मा लावता त्या रंगाची तुम्हाला दुनिया दिसते. मी हिरवा चष्मा लावलाय तर मला जग हिरवं दिसतं. तसंच ती चुकीची ऊर्जा मध्ये आली की त्या चुकीच्या ऊर्जेचा चष्मा माझ्या डोळ्यावर लागला. म्हणजे मी त्या अँगलनी बघायला लागलो. हिरवा चष्मा, जसं आता मॅडम म्हणलं की पूर्वी असं नव्हतं, पूर्वी मी तुझ्यातलं सगळं छान बघत होते, आता मी तुझ्यातले दोष शोधते. म्हणजे ते दोष शोधण्याचा चष्मा माझ्या डोळ्यावर आहे. म्हणजे फक्त तूच असं नाही, जे कोणी भेटेल त्यातलं फक्त मी दोषच शोधते. ते मला असंच बोलले होते, अमकच झालं होतं, डमकच झालं होतं. अरे कशासाठी झालं, ती घटना घडून गेली, संपला तो विषय. आता आपण भेटलोय, नवीन भेटलोय ना, नवीन काहीतरी करूया, चांगलं काहीतरी करूया. पण हे चांगलं काहीतरी हे माझ्या डोक्यातच येत नाही, कारण वाईट शोधायची सवय लागली. मी स्वतःमध्येही वाईटच शोधतो, समोरच्यामध्येही वाईटच शोधतो, त्याच्यामुळे तो ताण येतो. इथे कर्तृत्व शून्य होतो मी. जेव्हा मी वाईट शोधायला लागतो, मी नकारात्मक शोधायला लागतो, तेव्हा नकारात्मकता माझ्यातच भरायला लागते. जसं मी काम करावं, जसं मॅडम म्हणलंय की मी काहीतरी करायचं ठरवलं की ती एनर्जी येते आणि मला ते करता येतं. जर मी करायचं नाही असं ठरवलं तर नकारात्मक येते आणि मी करणारा जरी असेल तरी माझ्या हातापायातलं ताण जातं. आता कुठे जाऊ दे ना, आता उद्याच करू, मग परवाच करू, ह्याला अर्थच नाहीये काही. कल करे सो आज, आज करे सो अब, असं सांगून ठेवलं पूर्वजांनी, म्हण आहे आपल्याकडे ती. सो तुम्ही जेवढे कर्तृत्ववान जर तुम्हाला बनायचे तर तुमचे ताण सगळे तुम्हीच काढले पाहिजेत. ताण म्हणजे काय, भीती म्हणजे काय, तर तुम्हाला न करण्याचा कॉन्फिडन्स, तो करण्याचा असला पाहिजे ना. मला जर कर्तृत्ववान व्हायचंय, माझं कर्म वाढवायचंय, तर मला करण्याचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. वेळेला असं धरून चाल की मी काहीतरी नवीन काम करतोय, मला ते येतच नाही, मग मला न होण्याचा कॉन्फिडन्स येतो ना. अरे येतच नाही, मला ते करायचंच आहे, मग ते बॉसनीच सांगितलंय, मग मला ताण येतो. काय गरज आहे ताण यायची? बॉसलाही माहिती आहे तो मला हे काम पहिल्यांदा देतोय, बरोबर आहे, म्हणजे मी चुकणार ह्याची त्यालाही खात्री आहे, मग मी का घाबरलं पाहिजे? बरं, कोणतं असं जगातलं काम आहे की ते आपण पहिल्यांदाच करतो आणि परफेक्ट करतो? एकही काम नाही. शिकत शिकतच शिकतो ना. म्हणूनच आपण जेव्हा शाळेत ऍडमिशन घेतो तेव्हा अबकडं आधी लिहायला शिकतो ना. ते शिकल्यामुळे पुढे 10वी 12वी काय ग्रॅज्युएशन, इंजिनियर, डॉक्टर जे काय होतो ते अबकडे शिकलो म्हणून होतो ना. बरं, मी आज पहिलीत गेलो की लगेच दुसऱ्या दिवशी पहिलीचा पेपर येतो का मला, की झालं अबकडं मी एकदा लिहिलं मला आलं, असं होतं का? नाही होत. वर्ष दिलंय त्याच्यासाठी. वर्षभर मला ती 12-15 जी काय अक्षर आहेत ती गिरवायची आहेत, ती फायनल करायची आहेत आणि मग त्याची परीक्षा द्यायची. अख्खं वर्ष आहे की नाही, जी काय 52 अक्षर आहेत किंवा इंग्लिशची जी काय 26 अक्षर आहेत ती गिरवायला मला अख्खं वर्ष दिले, 365 दिवस. म्हणजे मी किती वेळा चुका करणं अपेक्षित आहे? तर नवीन काम मी एवढं चुकणारच आहे, त्याचा ताण मी कशासाठी घ्यायचा आहे? मला कळेल ना, अमकं केलं की चुकतं, तमकं केलं की चुकतं, तमकं केलं की चुकतं. ते पॉझिटिव्हली घेऊया ना आपण, ती चूक परत करूया नको. म्हणजे मी शिकेन आणि शिकता शिकता परफेक्ट होईन. हा जेव्हा माझा दृष्टिकोन असेल ना, तेव्हा मी कोणतंही काम अंगावर घ्यायला घाबरत नाही. पण हा माझा दृष्टिकोन नसेल, अरे बापरे चुकलं तर, मग असं बोलतील तसं बोलतील, असं होईल तसं होईल, माझ्याच मनचे मांडे सुरू होतात आणि मी ते करतच नाही आणि करत नाही म्हणून अजून शिव्या खातो. सो हा दृष्टिकोन जेव्हा तुमचा बदलेल ना, तेव्हा तुम्हाला ताण येणारच नाही.
इथे सुप्रिया एक महत्वाचं सांगायचं ते म्हणजे, तर जसं आपण म्हणतोय ना की हे आपले वेगवेगळे विचार आहेत आणि ते आपण आपल्या भोवती निर्माण करतो, ही वाईब्स. आता या ज्या वाईब्स आहेत ना, ह्या तुझ्या फिजिकल बॉडीवरती काम करत असतात. बरोबर. कारण या ज्या वाईब्स आपण निर्माण करतो ना, ह्याच्याच ओझ्याखाली आपलं हे शरीर वावरतंय ना. हो. मग ते ओझं जिथे जिथे निर्माण होतं तिथे तिथे झीज होणार ना. माझ्या डोक्यावरती जर 10 किलोचं ओझं दिलेलं आहे, तर ते 10 किलो घेऊन मी पहिली काही मिनिटं चालू शकते. बरोबर. पण नंतर ते 10 किलो मला 20 किलो सारखं वाटायला लागतं. नंतर तेच 10 किलो मला 100 किलो सारखं वाटायला लागतं, जर मला तू काही किलोमीटर ते 10 किलो घेऊन चालवायला लावलंस तर. तसं जितकं तुम्ही ते कॅरी करता तितकं ते तुम्हाला झिजवतं. आणि मग ह्या ज्या वाईब्स आहेत त्याच्यामध्ये ह्या 5 तत्वांच्या वाईब्स आहेत. तुझ्या विचारातनं पण ही 5 तत्वच निर्माण होतात. मग ह्यातली जी कुठली तत्व अतिरिक्त निर्माण होत आहेत, मग असं धरून चाल की ते जर आकाश तत्व असेल तर मग ते आकाश तत्व जर अतिरिक्त झालं तर ते शरीरामध्ये काय परिणाम करतं, तर ते कुठेतरी पोकळी निर्माण करतं, जास्तीची गॅप निर्माण करतं. अच्छा. फिजिकली तू त्याला काय म्हणणार की कुठेतरी गॅप निर्माण झालाय, पण गॅप म्हणजे काय, पोकळी म्हणजे काय, तर पोकळी म्हणजे आकाश तत्व. मग कुणीतरी जर मणक्यात गॅप किंवा गुडघ्यांमध्ये कुठल्याही सांध्यामध्ये गॅप निर्माण झालेला आहे, तर मग आम्ही कसं ट्रीट करतो, तर आम्ही तिथे ते अतिरिक्त झालेलं तत्व तिथनं रिलीज करतो. जोपर्यंत अतिरिक्त आकाश तत्व तिथनं जात नाही तोपर्यंत तो गॅप कमी होत नाही. मग हे आकाश तत्व कुठनं आलेलं आहे अतिरिक्त, तर ते आज नाही आलेलं, हे तुम्ही साठवलंय. मग जर ते वायू तत्व एक्सेसिव्ह तुम्ही साठवलेलं असेल तर शरीरामध्ये वायूशी निगडीत हे त्रास सुरू होतात. मग पेशंट जो येतो तो फिजिकल प्रॉब्लेम घेऊन येतो की पोट साफ नाही झालं ना तर माझं डोकं जडतं, मग मला क्रॅम्प येतात, मग मला कंप होतो, प्रॉब्लेम घेऊन येतात. पण हे पुन्हा एकदा हे साठवलेलं आहे आणि ते निरामयाचे स्वयंपूर्ण उपचार काय करतात, तर ते अतिरिक्त तत्व तिथून आपण काढायला सुरुवात करतो. अतिरिक्त तत्व जसं त्याच्या वरामधनं रिलीज व्हायला लागतं ना, तसं जसं फिजिक मधनं ते कमी व्हायला लागतं ना. आणि मग फिजिक मधनं कमी व्हायला लागलं की त्या फिजिकल जे त्रास आहेत तुम्हाला, जी दुखणी आहेत, खुपणी आहेत, चमका आहेत, क्रॅम्प आहेत, कॉन्स्टिपेशन आहे, झोप लागत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी कमी 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 व्हायला लागतात. मॅम, आपण काय होतं बऱ्याच वेळेला प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात असतो, पण स्वयंपूर्ण उपचार हे असे आहेत की आपल्याला एकाच ठिकाणी यायचंय निरामयमध्ये आणि तिथे हे सगळे उपचार होणार आहेत. तर मग ते कशा पद्धतीने होतं? कारण बऱ्याच वेळेला म्हणजे जसं आपण बघतो की काही पेशंटमध्ये एकाच वेळेला अनेक त्रास असतात, बरोबर, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत काही त्यांना अनेक त्रास असतात, तर मग ते आपण स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत कसे बरे करू? जसं आता मी तुला म्हटलं, मी तुला वायू बद्दल सांगताना म्हटलं बघ की वायू अतिरिक्त झालेला आहे, मग त्याच्या शरीरावर परिणाम काय होतोय की माझं पचन व्यवस्थित होत नाहीये, मग मला पायामध्ये क्रॅम्पच येत आहेत, मग माझं डोकंच चढतंय. म्हणजे हा आहे वायूच, पण हा डोक्यात गेला तर तो इथे काहीतरी दोष निर्माण करतोय, तो शरीरामध्ये कंप निर्माण करतोय, तो कानामध्ये देखील आवाज निर्माण करतोय. त्रास तू म्हणशील तर डोक्याचा आहे, म्हणशील तर कानाचा आहे, म्हणशील तर पोटाचा आहे, म्हणशील तर स्नायूंचा आहे, पण आमच्या दृष्टीने तो त्या तत्वाचा आहे. ते तत्व जसं जागेवर यायला लागतं ना, तसं तुझा डोक्याचा पण त्रास कमी होतो, तुझा कानाचा पण त्रास कमी होतो, तुझा पोटाचा पण कमी होतो आणि तुझा मसलचा पण कमी होतो. सो आम्ही जे काम करतो ते आम्ही ह्या तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करतो. ही 5 तत्व वरपासून म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत कुठे कुठे असंतुलित झाली आहेत तेच शोधून त्याला संतुलित करण्याचं काम म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. 5 तत्व संतुलित झाली की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत म्हणजे स्वयंपूर्ण जे काही आजार आहेत ते सगळे जायला मदत होते. नक्कीच. म्हणजे खरं तर स्वयंपूर्ण उपचार घेऊन माणूस हा पूर्णपणे ठणठणीत बरा होऊच शकतो. अशाच एक पेशंट खरं तर आता आपल्या सोबत असणार आहेत. नलिनी सुतार ताई आता आपल्या सोबत असणार आहेत आणि त्यांचा नेमका काय अनुभव आहे तो आपण पाहूयात. आता आपल्या सोबत आहेत नलिनी सुतार. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतलेले आहेत आणि ते या आजारातून आता बऱ्या झालेल्या आहेत. नेमके त्यांना काय आजार होते किंवा त्यांना काय त्रास होतो ते आपण जाणून घेऊया. नलिनी ताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मला सांगा, तुम्हाला काय त्रास होत होते? मला पायात गॅप पडलेला होता आणि कमरेत पण गॅप पडला. आणि किती वर्षांपासूनचा हा त्रास आहे? हा 2017 पासून चालू झालेला होता. अच्छा, मग तुम्ही तेव्हापासून ट्रीटमेंट घेता? नाही, 2018 पासून मी इथे आले. दुसरे डॉक्टर केले आणि तिथे नाही बरं वाटलं म्हणून मी इथे आले. आणि मग तुम्हाला कसं कळलं निरामयच्या ट्रीटमेंट? मला सरांचं, अमृता मॅडमचं आणि योगेश सरांचं
टीव्हीला पाहिलेलं होतं, साम टीव्हीला. ते बघितलं होतं की याला, त्याच्यानंतर मी हे केलं, इथे यायला सुरू केलं. पण नेमके काय काय त्रास होत होते तुम्हाला? म्हणजे तेच कमरेत गॅप पडलेला, डायबिटीज होतं, ते आता कंट्रोल मध्ये आले. पायातला गॅप आता 80% वरती जास्ती बरा झालेला आहे. पण मग ज्या वेळेला हे सगळे त्रास होत होते त्यावेळेला तुम्हाला रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय अडचण येत होती? अडचण म्हणजे मी उभी सुद्धा राहू शकत नव्हती. काय स्वयंपाक करताना पटकन असा लचकायचं पाय, नाही मांडी घालून बसायचं होती नाही, आणि हे काहीच करू शकत नव्हती मी. थोडं काम केलं तरी लगेच सोफ्यावर जाऊन झोपायचं. आणि म्हणजे तुम्हाला ह्याच्यातले काही जे त्रास आहेत ते लहानपणापासून सुद्धा होते का मग आत्ताच या नाही काळामध्ये? लहानपणापासून नव्हते मला. खाली पोलिओ झालेला तेवढाच लहानपणाचा माझा. अच्छा. त्याच्यानंतर काहीच नव्हता त्रास मला. बरोबर. आपण या केस बद्दल मॅम तुमच्याकडून जाणून घेऊयात की त्या म्हणतात की मला चालताच येत नव्हतं किंवा रोजच्या दैनंदिन लाईफमध्ये जे आपले जे रोजच्या करायचे ऍक्शन्स असतात किंवा याच्यामध्येच त्यांना अडचण येत होती. तर काय सांगाल मॅम या केस? आणि जसं आपल्याला माहितीये की स्त्रियांना उभं राहण्याची बरीच कामं असतात, बसून वाकून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात, आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना लिमिटेशन्स होते. म्हणजे जसं त्या म्हणाल्या ना की कमरेत पण गॅप होता आणि गुडघ्यांमध्ये पण, त्याच्यामुळे त्यांना फार वेळ उभं राहता येत नव्हतं. उभं राहिल्यानंतर त्या जसं म्हणाले की म्हणजे पाय लचकायचा, त्यातली ताकद जायची, आणि त्याच्यामुळे त्यांना इमिजिएटली बसावं लागायचं. म्हणजे जर गॅसवरती काम चालू तर गॅस बंद करून त्यांना लगेच बसावं लागायचं, त्यांना झोपावं लागायचं. म्हणजे त्या पायाला किंवा त्या कमरेला त्यांना रिलीफ द्यावा लागायचा बऱ्यापैकी काळ. जेव्हा त्याला रेस्ट मिळेल, जेव्हा ते स्वतःला थोडंसं हील करेल, तेव्हाच त्याच्यानंतर त्या उठू शकायच्या. त्याच्यामुळे दैनंदिन कामांमध्ये त्यांना त्रास होत होते. बाहेर जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बंद झाल्या होत्या. कारण जर समजा घरापासून बस स्टॉप पर्यंत किंवा स्टेशन पर्यंत जरी चालायचंय तरी ते चालणंही त्यांना पॉसिबल नव्हतं, की मध्ये थांबावं लागायचं, मध्ये बसावं लागायचं. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स पण गेला होता, की मग कुठल्याही कार्यक्रमाला जाणं, कुणामध्ये मिसळणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी बंद 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 होत चाललेल्या. आणि मग काय होतं, माणूस ना कोशात जायला लागतो, कारण आपण समाजप्रिय आहोत ना. जेवढे आपण माणसांमध्ये मिसळतो तेवढे आपण आनंदी असतो, तेवढे आपण निरोगी असतो. पण जसे आपण कट होत जातो ना, तसं मग काय होतं, पुढची चिंता सतावायला लागते. एक त्यांचं होतं, त्यांना लहानपणी पोलिओ होऊन गेलेला होता, आणि त्याच्यामुळे कदाचित तो विकनेस पण शरीरामध्ये असण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा निरामयाला कुणीही येतं त्यावेळेला आपण जे पाहतो त्या दोषांमध्ये ते दोष फार केव्हापासूनचे तरी असतात. बरोबर. आज त्रास होतोय तर तो आजच निर्माण झालेला नसतो. त्याच्यामुळे ह्यांच्या त्रासाची पाळंमुळं ही तेव्हापासूनची खरं तर आहेत, आणि तो खूप सिव्हिअर होता. निरामयाला आल्या त्यावेळेला विश्वास नव्हता की असं कसं होईल, पण बाकीचे उपाय करून झालेले होते, आणि त्याच्यामुळे हा पण एक उपाय करूया. बराच काळ खूप जण असे आहेत की पूर्वी सामवरती मुलाखती असायच्या, आणि मला आठवतंय 40-40 मिनिटाच्या मुलाखती असायच्या, आणि एक चक्राबद्दल, एकेका तत्वाबद्दल 5-5, 6-6 एपिसोडमध्ये आम्ही त्यावेळेला माहिती द्यायचो की काय आहे हे तत्व, आणि मग ह्या तत्वामुळे काय काय घडतं, शरीरातली जी सप्तचक्र आहेत त्याच्याबद्दल बोलायचो, आणि तेव्हा ह्या फॉलो करायच्या. मग विषयामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे. पण तेव्हा जे फॉलो केलेलं ते त्यांना 18 साली आठवलं, आणि त्याच्यानंतर त्या निरामयाला आल्या. निरामयाला आल्यानंतर हळूहळू रिकव्हरी होत जाते. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते, आणि तुमची पॉझिटिव्हिटी. सुरुवातीला खूप रुग्णांची पॉझिटिव्हिटी नसते. कारण आता कसं होणार, आणि आता मी साधं एवढंसं पण चालू शकत नाही, आता मी इतके मिनिटं पण उभं राहू शकत नाही, हे डोक्यात असतं. कारण ते 1-2 वर्ष सफर होत होत्या ना त्यामुळे आता ह्याच्यात औषध नाही, काही नाही, तर होईल का. पण ठीक आहे, ऐकलंय ते चांगलं होतं त्यावेळेला. आणि औषधं नाहीत, मुळात औषधं नाहीत म्हणजे साईड इफेक्ट नाहीत, म्हणून खरं तर आल्या आणि ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात झाली. मग सुरुवातीला जी ट्रीटमेंट असते आणि त्याच्यामधनं जे रिझल्ट असतात ना, ते कमी प्रमाणात असतात, आणि त्याच्याकडे बघावं लागतं. जो माणूस बरं व्हायला आलाय ना त्याला मोठे रिझल्ट मिळतात, पण जो साशंक होऊन आलाय ना, तो आम्ही कितीही एनर्जी दिली तरी तो त्याच्या मनामध्ये साशंकता असल्यामुळे तो ती पूर्ण रिसीव्ह नाही करत, कारण ती साशंकता मध्ये अडसर बनून उभी असते, आणि त्यामुळे दिलेल्या ऊर्जेतली काही प्रमाणातच ऊर्जा घेतली जाते, आणि म्हणून अशाच लोकांना रिझल्ट हे हळूहळू मिळतात. मग ते हळूहळू रिझल्ट मिळायला लागल्यानंतर जेव्हा ते दिसायला लागले की घडतंय, सकारात्मक घडतंय,
मग त्याच्यानंतर तो विश्वास वाढायला लागला आणि जसा विश्वास वाढायला लागला तशी मग रिकव्हरी फास्ट व्हायला लागली. नक्कीच सर, जसं आता मॅडम म्हणाल्या की काही आजारांचे पाळंमुळं हे फार जुन्या आजारामध्ये असतात किंवा तो लहानपणीचा ट्रॉमा असेल किंवा लहानपणीचा एखादा आजार होऊन गेला असेल, आपल्या लक्षातच आलं नसेल, तर अशा पद्धतीचे आजार पुढे जाऊन किती प्रमाणात डोकं वर काढू शकतात? मुळातच ह्या प्रश्नासाठी सगळ्यात महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे की तुमची मानसिकता कशी आहे. तुमची मानसिकता जर खंबीर असेल तर तुम्हाला विशेष काही फरक नाही पडत. ते लहानपणी होऊन गेलं होतं, ते रिकवर पण झालं, तिथे विषय संपला. पण माझी मानसिकता जर सकारात्मक नसून नकारात्मकतेकडे चालली आहे, मग त्यावेळेला जर एवढंसं जरी शिल्लक असेल, म्हणजे आपण जेव्हा झाड लावतो, शेतकरी आहे मी एक बी पेरतो आणि त्याचं रूपांतर किती बियांमध्ये होतं तर कितीही बियांमध्ये होतं. समजा मी आंबा लावला तर आयुष्यभर मला आंबे मिळू शकतात. तसंच मी सराट्याचं झाड लावलं तर मला आयुष्यभर काटे बसू शकतात. आणि हे नकारात्मकता हे सराट्याचं झाड आहे. ही थोडीशी जरी शिल्लक राहिली आणि त्याला पुढे खत पाणी मिळालं की ते वाढतं आणि ते वाढलं की मग ते जोमाने वाढतं. मग इथे काय लागतं तर इथे तुमची पॉझिटिव्हिटी लागते, ते समूळ नष्ट करण्यासाठी. आणि मग ती तुमच्या अनुभवातूनच येते. मुळातच कुठचाही जगातला माणूस नकारात्मक असतो का तर तो असूच शकत नाही. पण त्याला येणारे जे कन्सिस्टंटली अनुभव आहेत ते जर नकारात्मकतेचे असतील, त्याला जर रिझल्ट मिळतच नसेल कुठेतरी, तर मग रिझल्ट मिळणार नाही आणि माझं पुढे कसं होणार. ह्याचं बीज जेव्हा पेरलं जातं तेव्हा जे काही तुमचं जुनं शिल्लक आहे त्या जुन्याला खतपाणी घातलं जातं आणि मग ते खतपाणी तेही आजार वर काढतात आणि हा जो मूळ आजार जिथे मला आता रिझल्ट मिळत नाहीये तोही जोमाने वाढायला लागतो आणि मग त्रास वाढायला लागतो. नक्कीच. मॅम, जसं नलिनीताईंना डायबिटीस पण आहे आणि आत्ता आपल्याला जे माहिती आहे की भारतामध्ये बऱ्याच जणांना डायबिटीस आहे, म्हणजे एक दुसरा माणूस सोडला तर आपल्याला डायबिटीसचा रुग्ण हा आढळतोच आहे. डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतं का आपल्या उपचारांच्या मार्फत? हो सुप्रिया, डायबिटीसचे आपल्या क्लिनिकल ट्रायल्स कम्प्लीट झाल्यात आणि त्याचा पेपर पण पब्लिश झालेला आहे. सो डायबिटीसमध्ये पण निरामयचे खूप उत्तम रिझल्ट्स आहेत. कारण पुन्हा एकदा आपण म्हणतोच ना की तो स्ट्रेस रिलेटेड आजार आहे. आजार आहे. सो डायबिटीस, बीपी हे जे आपण म्हणतो की ताणातनं जन्माला आलेले रोग आहेत. पूर्वी जर आठवत असेल ना तर हे श्रीमंती रोग म्हणायचे याला, की कारण श्रीमंती रोग म्हणजे काय तर त्यांनाच कायम ताण ना. आपण सर्वसामान्य माणसं आनंदी होतो, पण आता सर्वसामान्य माणसं देखील ताणात जायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे हे श्रीमंती रोग, आता आपण पण श्रीमंत झालेले आहोत हे रोग घेऊन. कारण तो ताण आहे ना, ह्याच्याशी तुम्हाला डील करता आलं पाहिजे. आणि निरामय मुळात काय करतं माहितीये का, तुमचा ताणच तर घालवतं ना. ताण इज निगेटिव्ह, तीच ती निगेटिव्ह एनर्जी आहे जी तुम्ही ऑरामध्ये भरता आणि त्या निगेटिव्ह एनर्जीच्या ओझ्याखाली तुमचं शरीर हे त्रासात जातं. जेव्हा कुठलाही रुग्ण निरामयमध्ये येतो तर आपण काय करतोय तर त्याने जे जे काही चुकीचं त्याच्या ऑरामध्ये भरलेलं आहे तेच तर तिथनं हटवतोय, तेच तर तिथनं घालवतोय. ते जसं जसं कमी व्हायला लागतं तसं तसं त्याचे आजार कमी होतात. पण सेम टाइम आम्ही त्या पेशंटला पण सांगतो की आम्ही रोज हे क्लीन करतोय, पण तुम्ही देखील त्याच्यात रोज भरायचं नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी पण मानसिकता बदलणं, त्याच्यासाठी पण आम्ही गाईड करतो की आले मनात निगेटिव्ह विचार तर त्याच्याशी तुम्ही कसं डील करायचं, तुम्ही काय विचार करून त्याला तिकडनं घालवायचं. त्याच्यामुळे त्यांनी भरणं कमी केलं निगेटिव्ह, आणि जे आत्तापर्यंत भरलेलं आहे अगदी जन्मापासून म्हणू आपण, ते घालवायला निरामयचे स्वयंपूर्ण उपचार काम करतात. आणि मग ह्याच्यातनं असे आजार की जे जरी आज असाध्य म्हणत असले तरीही ते निरामयमध्ये साध्य होऊ शकतात, ते बरे होऊ शकतात. नक्कीच. खरं तर सर आणि मॅडम बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी अर्धवट राहिल्यात बोलायच्या, पण आपण पुन्हा यावर चर्चा करूयात. आता खरं तर वेळ संपत आली. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. आणि नलिनीताई, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचा अनुभव आमच्यासोबत तुम्ही शेअर केलात, तुमचेही खूप खूप आभार. जसं आता आपल्या नलिनीताईंनी सांगितलं की त्यांना कोणकोणते आजार होत होते, त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतले आणि त्याच्यानंतर सकारात्मकता त्यांच्यामध्ये इतकी होती की त्या आज पूर्णपणे त्याच्यातून बऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्यातली सकारात्मकता ओळखणं हे आपल्या हातात असतं. तुम्हालाही जर अशा पद्धतीचे त्रास होत असतील तर तुम्ही नक्की स्वयंपूर्ण उपचार घ्यायला विसरू नका. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.